हेलो एवरीवन, वेलकम बैक टू अवर दिस YouTube चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्टर 23 #स्मार्ट स्टडी किंग। मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या स्मार्ट स्टडी किंग देशमुख कोचिंग YouTube चॅनल वरती स्वागत करतोय। सो फ्रेंड्स, आतापर्यंत तुम्ही मला ओळखलंच असेल, आपण लिनियर इक्वेशन हा लेसन स्टार्ट केला होता। लेक्चर नंबर 6 पर्यंत आपला ऑलरेडी कंप्लीटेड टाकलेला आपण अपलोड करून ठेवलेले चॅनल वरती। हा असणार आहे तो म्हणजे आपला लेक्चर नंबर 7 लिनियर इक्वेशन 10th क्लास महाराष्ट्र बोर्ड पार्ट 1 मॅथ्स पार्ट 1 मीन्स अल्जेब्राचा ज्याला की लेक्चर नंबर 7 चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट घेणार आहे प्रॅक्टिस सेट 1.4 1.3 हा लेक्चर नंबर 6 मध्ये ऑलमोस्ट कंप्लीट झालाय। याच्यासाठी जास्त काही नाही, आतापर्यंत जेवढा बेसिक आपण शिकलो ते बेसिक येणं गरजेचं आहे। म्हणजे जे काही बेसिक जसं की सुरुवाती लेक्चर नंबर 1 पासून ते 6 पर्यंत जेवढं बेसिक शिकलो ते बेसिक आलं ते तुम्हाला सॉल्व्ह होतं। ठीक आहे, तर घाबरायची गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही। या प्रॅक्टिस सेट मध्ये आहे 4 क्वेश्चन, ते 4 चे 4 या लेक्चर मध्ये आपण कंप्लीट करणार। तर इकडे लक्षात घ्या, प्रॅक्टिस सेट 1.4 फर्स्ट क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन। हे दोन आणि आणखी दोन इक्वेशन आहेत। याच्यामध्ये तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये दिसतात सायमल्टेनियस इक्वेशन कसे दिसतात, फ्रॅक्शन मध्ये दिसतात। घाबरायची गरज नाही, स्टेप लक्षात ठेवा आणि सॉल्व करत चला। काय करा, स्टेप लक्षात ठेवा। सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट नोटीस करा, या फ्रॅक्शन मध्ये इथे x आहे, इथे y आहे, तसेच याच्यात पण इथे x आणि y। या फ्रॅक्शन मध्ये x प्लस y x मायनस y, इथे पण x प्लस y x मायनस y। नोटीस केलं, सिमिलॅरिटी दिसते। त्या सिमिलॅरिटीचा रेफरन्स घेऊन आपण याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा। सगळ्यात पहिल्यांदा काय करतो आपण, लेट हे बघा एका खाली एक लिहून घेतो। इथे मला जागा स्पेस थोडासा कमी आहे म्हणून मी लिहित नाही, पण तुम्ही काय करा, हे इक्वेशन लिहा, इक्वेशन 1 द्या, हे इक्वेशन लिहून इक्वेशन 2 द्या आणि लगेच खालच्या स्टेपला चालू करा। लेट 1 upon x is equals to m and 1 upon y is equals to n। आता हे मी काय केलंय, मानलं की बाबा हे सोडवण्यासाठी मला एक गोष्ट मानावी लागेल। 1 अपॉन x याला मी m मानलं आणि 1 बाय y ला n मानलं, म्हणजे इथं 2 बाय x, इथं 2 मल्टिप्लाय बाय 1 केलं तर 1 बाय x भेटतं आपल्याला। 1 बाय x ला मी m मानलं, 1 बाय y ला n मानलं। इथं काय मानावं लागेल आपल्याला, इथं मानावं लागेल लेट 1 अपॉन x प्लस y इज इक्वल्स टू n सॉरी m and 1 upon x minus y is equals to n। काय दुसरा तिसरा नवीन जादूटोणा केलाय का, इथलंच घेतलं x plus y म्हणून 1 upon x plus y m 1 upon x minus y is equals to n। इथं पण x आहे म्हणून 1 upon x is equals to m 1 upon y is equals to n। काहीच अवघड नाही, तर इझी आहे। पुढे बघा काय करायचं तर, आता हे मानलं मी, समजा इथं काय एक एवढे एक समजून सांगतो, बाकी डायरेक्ट पुढे सॉल्व करतो। 2 upon x आहे बरोबर। आता याला आपण कसं लिहू शकतो, 2 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन x। याला आणखी कसं लिहू शकतो, 2 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन x असं लिहू शकतो। याच्या खाली काय नाही म्हणजे 1 हे असं लिहू शकतो। मग आपण या 1 अपॉन x ला काय मानलंय, m मानलंय, म्हणून इथे काय राहिले 2 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन x ला m मानलंय, तर इथे m घ्यायचं इज इक्वल्स टू 2m असं भेटणार आपल्याला। ही गोष्ट कळाली, एक साइडला रफ मध्ये लिहून घ्या म्हणजे नंतर तुम्हाला लक्षात येईल। ठीक आहे, आता सध्याच्याला मी रफ करतो। काय करतो, रफ करतो। बेसिक कळलं कसं काय केलं ते, म्हणून आपण काय करू शकतो, 2m इथं मध्ये मायनसचं साइन 3, आता y इथं 1 अपॉन y ला n मानलंय, n इज इक्वल टू 15। याला इक्वेशन नंबर तुम्ही 1 2 तर दिले ऑलरेडी, याला इक्वेशन 3 द्या। काय द्या, इक्वेशन 3 द्या। तुम्ही काय केलं, याला 1 दिले, याला 2 दिले, का खाली एक लिहून घेतलं, लेट केलं आणि हे इक्वेशन आपल्याला क्रिएट झालं। सेम त्याच पद्धतीनं इथं काय होईल, 8m प्लस 5n इज इक्वल टू 77। आता एक लक्षात ठेवा, याला 4 नाव द्यायचंय आणि एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये जेवढे काही गणित आहेत पुढचे दोन्हीही ते सेम असेच करायचे। सेम मी इथं काय केलं, याला m मानले, म्हणल्याच्या नंतर माझं काय होईल, एक एक्झाम्पल देतो, 10 अपॉन x प्लस y। याला आपण कसं लिहू शकतो, 10 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन x प्लस y। यालाच वापस कसं लिहू शकतो आपण, 10 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन x प्लस y।
1 अपॉन x प्लस y ला मी m मानले म्हणल्यानंतर 10 मल्टिप्लाय बाय m इज इक्वल्स टू 10m असं भेटेल मला. तसंच इथं पण 2 अपॉन x मायनस y याला कसं लिहू शकतो 2 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन x मायनस y इज इक्वल्स टू याला 2 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन x मायनस y असं सुद्धा लिहू शकतो. सेपरेट घेतलं मी, एवढी टर्म सेपरेट घेतली आणि 2 ला सेपरेट टाकलं. मग याला मी काय मानलं होतं n मानलं होतं. मग आपण काय करणार 2 मल्टिप्लाय बाय n इज इक्वल्स टू 2n. काय अवघड आहे. मग I असं लिहू शकतो ना आपण. काय करू शकतो इथं 2m मध्ये प्लसचं साइन 2n इज इक्वल टू 4 याला इक्वेशन नंबर 3. आणि इथं काय करणार आपण 15m मायनस 5n इज इक्वल टू मायनस 2 याला इक्वेशन नंबर 4. हे कालचं रफ करतो, बेसिक आहे तर त्याची काही गरज नाही तुम्हाला. इथपर्यंत क्लिअर आहे. पुढे बघा आता दोन्ही इक्वेशन लिहिले. आता आठवा प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण काय केलं होतं. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण अगोदर दोन्ही इक्वेशन असे खाली एका खाली लिहून घेतले होते. कोणता कोएफिशिएंट सारखा आहे हे ऑब्झर्व केलं होतं. सारखा असता तर डायरेक्ट ऍडिशन सबट्रॅक्शन करून तो सारखा कट केला असता, आणि सारखा नसता तर त्याला मल्टिप्लाय करून सारखा केला असता, आणि सारखा करून पुन्हा कट केला असता. कट झालेला इक्वेशन साइडला ठेवला असता. जो आपल्याला इक्वेशन दुसरा व्हेरिएबल भेटलाय तो व्हेरिएबल उचलला असता आणि एखाद्या इक्वेशन मध्ये पुट करून तो दुसरा जो कट झालेला व्हेरिएबल आहे तो पण आपण काढला असता. तेच आता इथं करायचंय. दोन इक्वेशन भेटले. आता काय करणार याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं म्हणजे काय. इथं काय तुम्हाला दिसतंय का. इथं 2 8 3 5 काही सारखं आहे का नाही. जर मी इक्वेशन 3 ला मल्टिप्लाय बाय 4 केलं, लेट काय केलं लेट मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 4. 4 ने मी काय केलं इक्वेशनला मल्टिप्लाय केलं म्हणजे ह्या इक्वेशन 4 ने नव्हे, हे इक्वेशन 4 ने मी मल्टिप्लाय केलेलं नाहीये. तर जो आपला नंबर आहे 4 त्याने या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय केलं. मला कसं करता येईल ते 4 मल्टिप्लाय बाय 2m इथं मध्ये मायनसचं साइन 4 मल्टिप्लाय बाय 3n इज इक्वल्स टू 4 मल्टिप्लाय बाय 15. नवीन इक्वेशन भेटतं मला 4 2 जा 8m मायनस 4 3 जा 12n इज इक्वल्स टू 15 4 जा 15 चौक 15 15 15 दुने 30 5 15 चौक 60. याला इक्वेशन नंबर 5 दिलं. आता हे इक्वेशन 5 आणि इक्वेशन 4 काय आपलं 8m प्लस 5n इज इक्वल्स टू 77. हे जे इक्वेशन 4 आणि 5 आहेत या दोघांमध्ये ATM मला सारखं दिसतंय. मग सरळ मी काय करू शकतो याला कट करण्यासाठी सबट्रॅक्शन करू शकतो. लेट सबट्रॅक्ट इक्वेशन 5 फ्रॉम 4. 4 मधून 5 वजा करू. मग 4 हे मोठे इक्वेशन आहे कारण 77 60 पेक्षा ग्रेटर आहे. ATM प्लस 5n इज इक्वल्स टू 77 मायनस ATM मायनस 12n इज इक्वल्स टू 60. सबट्रॅक्शन केल्यावर खालची साइन चेंज होतात. प्लसचं मायनस मायनसचं प्लस प्लसचं मायनस. ATM कॅन्सल. आता हे 12 आणि 5 किती होतात 17n बरोबर. हे मायनस साइन आहे 77 मधून 60 गेले राहिले 17. n बरोबर 17 भागिले 17 बरोबर 1. म्हणजे आपल्याला फायनली n किती भेटला 1 भेटला. आता काय करू शकतो हा n आपण एक तर 5 मध्ये किंवा 4 मध्ये पुट ऑन करू शकतो. आपण काय करू पुट n इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये करायचं आपल्याला 4 मध्ये करून टाकू. इक्वेशन 5 मध्ये करून टाकू. 5 इक्वेशन लिहायचं ATM मायनस 12 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल्स टू 60. ATM इज इक्वल्स टू मायनस 12 इंटू 1 मायनस 12 आणि मायनस 12 पलीकडे 16 कडे गेले तर 16 सोबत काय होते ते प्लस 12 होतील. 12 प्लस 16 किती होतात 72
8m इज इक्वल टू 72 आणि आपल्याला काय पाहिजे फक्त m पाहिजे म्हणून m इज इक्वल टू 72 डिवाइडेड बाय 8. फायनली m किती भेटला आपल्याला m इज इक्वल टू 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 40 8 6 48 8 7 56 8 8 64 8 9 72 m भेटला आपल्याला 9. ठीक आहे म्हणजे आपल्याकडे n पण आहे आणि m पण आहे पण आपल्याला काय काढायचं ऍक्च्युली आपल्याला सॉल्व्ह करायचे म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू काढायची. लास्टची स्टेप आहे ती कशी करायची बघा. हे बघा इथे काय करतो मी थोडासा स्पेस घेतो असा स्पेस घेतो म्हणजे काय होईल व्यवस्थित सॉल्व्ह करायला सुद्धा सोपं जाईल मला. ठीक आहे इथून पुढच्या स्टेप इथे सॉल्व्ह करणार आहे. आता m मला 9 भेटला आणि n हा काय भेटलाय मला 1 भेटलाय. आता सॉल्व्ह करताना बघा मी काय करणार इथं रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ m, n to their original value. आता एक लक्षात घ्या हे फर्स्ट इक्वेशन मी एवढ्या दमाने का सोडवतोय किंवा दमाने का एक्सप्लेन करतोय कारण हे जेवढं स्लो मध्ये एक्सप्लेन करेल तेवढं अंडरस्टँडिंग बेटर होणार आहे तुम्हाला. आणि हे एकाचे अंडरस्टँडिंग झाल्यानंतर हे दुसरं एकदम इझिली एकदम स्मूथली सॉल्व्ह होणार आहे आपल्याला. ठीक आहे रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ m, n इन देअर ओरिजिनल व्हॅल्यू. आता ह्या ज्या दोन्ही व्हॅल्यू भेटल्यात आपल्याला n जी भेटली आहे आणि जी m भेटली आहे ही त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये आपल्याला काय करायचे रिसबस्टिट्यूट करायचे. मग ह्याची ओरिजिनल व्हॅल्यू कोणती तर जे आपण लेट मानलं होतं ती काय त्याची ओरिजिनल व्हॅल्यू आहे काय 1/x. 1/x ला आपण मानलं होतं m and 1/y ला काय मानलं होतं n मानलं होतं. मग 1/x इज इक्वल्स टू m किती आपला 9 and 1/y इज इक्वल्स टू n किती आपला 1. फायनली हे x जर पलीकडे गेले तर काय होतील किंवा एक लक्षात घ्या हे x पलीकडे गेल्याच्या नंतर x होतील म्हणजे डिवाइड ला पलीकडे गेल्याच्या नंतर काय होईल मल्टिप्लाय म्हणजे 9x होतील इज इक्वल्स टू इकडे 1च राहील. आपल्याला पाहिजे काय x मग x इज इक्वल्स टू 9 पलीकडे पाठवल्याच्या नंतर 1/9. तसंच ऍड y ला पण तसंच करू y जर हे पलीकडे गेले तर 1y होतील आणि इकडे काय राहतील 1 राहतील. आपल्याला फक्त y पाहिजे y इज इक्वल्स टू 1/1 होतील म्हणजे y पण भेटला आपल्याला 1. फायनली हे जे दोन आन्सर भेटले ते असतात आपले फायनल आन्सर. लास्टला काय करायचं सोल्युशन इज हे बघा इथे लिहितो इथे वरती लिहितो सोल्युशन इज x, y इज इक्वल्स टू 1/9, 1. एकदम इझी टू अंडरस्टँड एकदम इझी आणि काही एक अवघड नाही आहे याच्यामध्ये. एकदम काय करा आता एकदा पॉज करा व्हिडिओ हे व्यवस्थित सोडून घ्या आणि सोडून झाल्यानंतर एकदा प्रॅक्टिस करा आणि नंतर या इक्वेशन कडे पुढे वळा म्हणजे जे पुढचं शिकवणार आहे त्याच्याकडे. ठीक आहे इझी आहे सॉल्व्ह करूया. पुढचं आपण कुठपर्यंत केलं होतं हे दोन्ही एका खाली एक लिहून घेतले होते. पुढे कसं सोडवायचं ते तुम्हाला माहिती आहे. आता याच्यामध्ये कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल कोणत्या नंबरला तर ऑफ कोर्स याच्यामध्ये इक्वेशन 3 ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इक्वेशन 4 ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे काय होईल 5 2 जा 10 आणि 2 5 जा 10 आणि 5 2 जा 10 हे दोन्ही सारखे येतील. बोलून समजलं नसेल तरी करून दाखवतो समजेल. लेट मल्टिप्लाय इक्वेशन 3 by 5 and equation 4 by 2. इक्वेशन 3 ला 5 ने मल्टिप्लाय करायचंय आणि इक्वेशन 4 ला किती ने मल्टिप्लाय करायचंय 2 ने करायचंय 4 ला 2 ने करायचंय. ठीक आहे इक्वेशन 3 घेतला मी काय इक्वेशन 3 2m plus 2n is equals to 4 याला मल्टिप्लाय कितीने करायचं मला मल्टिप्लाय बाय 5 करायचंय. ह्याचं मग आपल्याला आन्सर काय भेटणार आहे बघा इथे आपल्याला 5 2 जा 10m plus 5 2 जा 10n is equals to 20. ओके हे झालं आपले इक्वेशन नंबर 5. आता या इक्वेशनला म्हणजे कोणत्या 15m minus 5n is equals to -2 याला मल्टिप्लाय करायचे किती ना 2 ना मल्टिप्लाय बाय 2 15 2 जा 30n
minus 5 2 जा 10n is equals to 2 2 जा -4. हे इक्वेशन नंबर VI 6 नंबरचं इक्वेशन भेटलं. आता इक्वेशन नंबर 5 आणि 6 याच्यामध्ये 10n सारखे मोठे इक्वेशन कोणतं आहे? 5 नंबरचं जे इक्वेशन आहे हे काय मोठे आहे कारण इकडच्या साइडला 20 आहे. मग आपण डायरेक्ट करू शकतो लेट सबट्रॅक्टच करावं लागेल का इकडे बघा. अगोदर हे डायरेक्ट जर गेलं तर थोडं कुठेतरी जम्बलिंग होती म्हणून अगोदर एका खाली एक लिहून घेऊ म्हणजे हेच इक्वेशन आहे असं लिहून घेऊ. 10n plus 10n is equals to 20. हे इक्वेशन नंबर 5 आहे आपलं. याला जर ऍडिशन केली तर हे बघा कोणताही साइन चेंज होत नाही. ऍडिशन केल्यानंतर ते 40n येतील आणि हे +10 -10 कट होऊन जातील आणि याला काय होईल याचा पण कट होऊन जाईल आहे. हा कट होऊन जाईल. mn एक मिनिट हे 30m अशा पद्धतीने. आता मग ह्याला सबट्रॅक्शन करत बसायची काही एक अर्थार्थी गरज नाही. डायरेक्ट काय करायचं लेट ऍड इक्वेशन 4 and 5 करू एक सेकंड. आता इथून पुढचं तुम्ही एकदा लगेच स्टार्ट करा सॉल्व करायला. मी थोडासा पॉज घेतो. जर आन्सर भेटला तुम्हाला तर कमेंट करून नक्की सांगा मला. ठीक आहे सॉल्व करायचं. आन्सर जर काढला असेल कुणी तर लगेचच कमेंट करून मला कळवा. पुढे बघा आता काय होईल ते ऍड केल्याच्या नंतर काय आपले 30m minus 10n is equals to -4 plus 10m plus 10n is equals to 20. ठीक आहे 30 plus 10 किती होतात 40m. हे दोन्ही कट झाले प्लस मायनस इज इक्वल्स टू 20 minus 4 किती झाले 16 व m इज इक्वल्स टू 16 हे 40 पलीकडे गेले नंतर डिवाइडेड बाय 40. 16 च्या टेबल मध्ये 14 आहे का 16 आहे की 16 सोडून 32 सोडून 49 नाही काहीतरी जम्बलिंग व्हायला लागली आहे इक्वेशन मध्ये. माझ्या मते कुठं चुकतंय आपण एकदा ट्राय मारूयात. 10m एक मिनिट. हा हे बघा इथे स्टार्टिंगला चुकलंय आपल्याकडून. काय झालंय इथं 10m पाहिजे होते. काय पाहिजे होते तेच म्हणलं काहीतरी वेगळं दिसतंय. हे 10m घ्यायचे ते मी 2m घेतले होते. 2n 4 15 ओके इथपर्यंत बरोबर आहे. आता पुढे बघू लेट मल्टिप्लाय इक्वेशन 3/5. आता 3 ला आपण काय केलं 5 ने केलं. फक्त चेंज काय होणार आहे 5 ने केल्याच्या नंतर इथं काय येणार आहे जे इथं 10m होते त्याच्यामुळे 50 येतील. एवढा चेंज आहे जास्त काही एक चेंज नाहीये. बाकी इथं काय होणार आहे 50च होणार आहे. ठीक आहे 50 होणार आहे आणि इथं 50 आहे म्हणल्याच्या नंतर या दोघांचं इथं पण काय येईल 50 चे 50 + 30 80 येईल इथं. ठीक आहे आणि इथं काय होईल मग 80 होईल 40 च्या ऐवजी. आता 16 1 जा 16 16 2 जा 16 1 मला मराठीतून येतात लय लोड घ्यायची गरज नाही. 16 1 16 16 पंचे 80 म्हणजे मला फायनली m भेटला. m इज इक्वल्स टू 1/5. इथंच म्हणजे मला हे आन्सर फ्रॅक्शन मध्ये यायला पाहिजे. डायरेक्ट कसं यायला लागलं म्हणजे येतच नव्हतं. m भेटला आपल्याला. आता n काढण्यासाठी आपण काय करतो इथं वरती सॉल्व करून दाखवतो. पुट m इज इक्वल्स टू put m is equal to 1/5 in equation. बघा चूक करा पण ती समजून घेण्याची म्हणजे ती चूक केलेली समजणं. ज्यावेळेस तुम्ही केलेली चूक तुम्हाला समजेल की इथं काहीतरी चूक झाली त्यावेळेस तुम्हाला ते गणित परफेक्ट येणार. ठीक आहे m is equal to 1/5 in equation. कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायचं आपण पाचव्या इक्वेशन मध्ये टाकू. v मध्ये टाकतो मी. पाचवे इक्वेशन काय आहे 50m plus 10n is equals to 20. 50 multiply by m ची व्हॅल्यू किती आहे 1/5 plus 10n is equals to 20. 5 1 5 5 10 50 म्हणजे माझ्याकडे इथे काय राहिले 10 1 10 अधिक 10n बरोबर 20. इथं 10n बरोबर 20 हे 10 पलीकडे गेल्यानंतर वजा 10 होते. ठीक आहे n बरोबर 20 मधून 10 गेले राहिले 10 आणि हे 10 पलीकडे गेल्यानंतर डिवाइडेड बाय 10 n इज इक्वल्स टू 1. इझी. इट इज इझी. एकदम सोप्या पद्धतीने आपण सॉल्व केले. ठीक आहे आता पुढे सॉल्व करूयात. n भेटला लास्टची स्टेप रिसबस्टिट्यूट the value of m, n
in their original value. m, n जी काही आपल्याला भेटले ते जर काय करायचे त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये टाकायचे. ओरिजिनल व्हॅल्यू जसं की ही काय 1 upon x plus y is equals to m and 1 upon x minus y is equals to n. मग इथं काय येईल 1 upon x plus y is equals to m किती आपला 1 upon 5 आणि 1 upon x minus y is equals to n आपला 1. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करण्यासाठी एक लक्षात ठेवा इथं आणखी दोन इक्वेशन तयार होतात. काय होतं नवीन दोन इक्वेशन तयार होतात. जसं की बघा आता इथं हे x plus y इथं डिवाइड ला पलीकडे गेल्याच्या नंतर मल्टिप्लाय होतील. फक्त एक पलीकडची साइड इकडेच लिहू म्हणजे सोयीस्कर जाते. x plus y आणि हे 5 इकडे आल्याच्या नंतर काय होतात मल्टिप्लाय म्हणजे 5 1 जा 5 x plus y मल्टिप्लाय बाय 1 दॅट इज x plus y. एकदम इझी आहे. हे भेटलं आपल्याला एक इक्वेशन. अँड दुसरे इक्वेशन काय भेटतंय x minus y 1 सोबत मल्टिप्लाय झाल्यानंतर आपल्याला भेटतं x minus y इज इक्वल्स टू इकडे काय राहिलेले 1 राहिलेले. असे दोन इक्वेशन भेटतात. हे दोन्ही इक्वेशन एका खाली एक लिहून घ्या. x plus y is equals to 5 and x minus y is equals to 1. याला इक्वेशन नंबर किती लास्ट इक्वेशन पाहायचं आपलं कोणतं झालंय इक्वेशन नंबर v लास्टचं इक्वेशन आहे. मग याला काय द्यायचं vi आणि याला द्यायचं v डबल आहे. म्हणजे 6वं आणि 7वं नवीन इक्वेशन भेटले. आता काय करू शकतो याच्यामध्ये कोएफिशिएंट सारखे का आहेत सेम इथं जे केलं आपण कोएफिशिएंट सारखे करून घेतले आणि कट केले. आता इथं ऑलरेडी सगळ्याचे सारखे पुढे काय नाही म्हणजे सगळ्याचे किती 1 1 1 1 असणार आहे. ठीक आहे. मग याला काय करू शकतो आपण ऍड केलं तरी चालतं सबट्रॅक्शन केलं तरी चालतं. मग मी काय करतो ऍड करतो. ऍड इक्वेशन v i and v डबल i दोघांना ऍड केल्यानंतर मला काय भेटते बघूयात आपण x plus y is equals to 5 plus x minus y is equals to 1. हे x आणि x 2x हे कट झाले 5 plus 1 6 x is equals to 6 हे 2 पलीकडे गेल्यानंतर डिवाइडेड बाय 2 2 1 जा 2 2 3 जा 6 आन्सर इज 3. आता याला जर मी सबट्रॅक्शन केलं तर मला y भेटतं. पण मी काय करू शकतो पुट करू शकतो. काय करू शकतो पुट x is equals to 3 इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायचं आपण vi मध्ये टाकू. कशात टाकूया vi मध्ये टाकूया. म्हणजे काय भेटतं आपल्याला x plus y is equals to काय 5 आहे. मग x ची व्हॅल्यू आहे 3 plus y is equals to 5 y is equal to 5 हे 3 पलीकडे गेल्यानंतर -3 आणि फायनली इथे लिहितो y is equals to 2. फायनली आपल्याला x पण भेटला y पण भेटला. लास्टला आपण काय करू शकतो लिहू शकतो सोल्युशन इज x, y is equals to 3, 2. एकदम इझी टू अंडरस्टँड आहे. सिंपल स्टेप्स यूज केल्यात आणि याच्यामध्ये एकदम स्पीड मी माझी टीचिंगची एकदम स्लो ठेवली आहे. ठीक आहे. आता इथून पुढचे जे क्वेश्चन नंबर 3 आणि 4 आहे हा एकदम क्विक फास्ट पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहेत. हे लिहून घ्या. याची 2 वेळेस प्रॅक्टिस करा आणि नंतर पुढचे जे दोन इक्वेशन आहेत ते पहा. आता मी साइडला सरकतो. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. याला रफ करून टाकतो आणि पुढचे क्वेश्चन लिहून टाकतो. ओके सो राहिलेले दोन्ही आपण लगेच सॉल्व्ह करून घेऊ. लेक्चर थोडासा लेंथी होईल पण गरजेचं आहे कारण 1.5 पण आपल्याला लगेचच क्लिअर करून टाकायचा आहे. म्हणून त्याच्यासाठी हे लेंथ होणं गरजेचंच आहे. हा थर्ड क्वेश्चन आहे आणि हा फोर्थ क्वेश्चन आहे. सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. एकदम स्टेप बाय स्टेप सांगतोय. जागा थोडीशी जास्त घेतली मी. इक्वेशन एका खाली एक लिहून घेऊ. 27 upon x minus 2 plus 31 upon y plus 3 is equals to 85. याला इक्वेशन नंबर मी दिला 1 आणि दुसरा इक्वेशन काय माझा 31 upon x minus 2 plus 27 upon y plus 3 is equals to 89. याला इक्वेशन नंबर काय दिला मी 2 दिला. दोन्ही इक्वेशन लिहिले. आता काय करायचं कॉमन काय x plus minus 2 y plus 3. मग मी काय केलं let 1 upon x minus 2 is equals to m and
1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल्स टू n हे मानून घेतलं. लेट केलं मी. मग तसं की लेट केल्याच्या नंतर आपल्याला काय भेटतं 27m प्लस 31n इज इक्वल्स टू 85 आणि एक भेटतं 31m प्लस 27n इज इक्वल्स टू 89. याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं आहे आणि याला इक्वेशन नंबर सॉरी हे इक्वेशन 3 राहील आणि हे इक्वेशन नंबर 4 राहील. ठीक आहे. इक्वेशन लिहून घेतले पुढचे. एक मिनिट. इक्वेशन बरोबर आहे आपला. ओके दोन्हीला प्लसच साइन आहे. ठीक आहे. हे लिहून घेतलं इथपर्यंत. हा तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये लास्टचे जे दोन क्वेश्चन होते 99x 101y 499 आणि 101x 99y 501 असे दोन इक्वेशन होते. त्याला सायमल्टेनियसली सोडवलं होतं. त्याच पद्धतीने हे कारण याला अगोदर पहिल्या इक्वेशनला m पशी 27 आहेत आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये n पशी 27 आहेत. पहिल्या इक्वेशन मध्ये n पशी 31 आहेत आणि दुसऱ्यात m पशी 31 आहे. अल्टरनेट करून त्यांनी वापरलेले आहे. म्हणून इथे काय करायचं सरळ ऍड करायचं. ऍड इक्वेशन 3 and 4. तिसरं आणि चौथं इक्वेशन मी काय केलं ऍड केलं. वी गेट स्पेस थोडा कमी आहे म्हणून ते ऍडिशन दाखवत नाही डायरेक्ट करून दाखवतो. 7 आणि 1 8 3 आणि 2 5 58m अधिक 58n बरोबर 9 5 14 4 हातचे आले 1 8 2 16 आणि 1 17. अशा पद्धतीचं इक्वेशन नंबर 5 भेटतं आपल्याला. आता काय करायचं लेट डिवाइड इक्वेशन एक मिनिट इक्वेशन 5 बाय 58. या 5 ला मी किती ने डिवाइड केलं 58 ने डिवाइड केलं कसं होईल 58 58 58 58 1 जा 58 58 1 जा 58 8 2 16 3 24 म्हणजे 58 3 जा 174. ठीक आहे. मग आपल्याला कडे काय राहिलं फक्त इथं m राहिला. वी गेट तुम्ही करा सॉल्व करा ते. मी डायरेक्ट देतो कारण मला वेळ कमी आणि कंप्लीट करून टाकायचं. वी गेट m प्लस n याच्याकडे n राहिला इज इक्वल्स टू 58 त्रिक 174 म्हणजे इथं 3 याला इक्वेशन नंबर vi देऊन टाकायचा. हे झालं ऍडिशन करून डिव्हिजन केलेलं. आता काय करायचं या दोघांची सबट्रॅक्शन करून डिव्हिजन करायची. लेट सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 4. 4 मधून 3 काय करायचं आपल्याला आता सबट्रॅक्ट करायचं. हे सबट्रॅक्शन करून दाखवतो कारण इथंच बऱ्यापैकी विद्यार्थी चुकतात. आता हे लक्षात ठेवा हे मोठा नंबर आहे म्हणून हे इक्वेशन पूर्ण वरती येणं गरजेचं आहे. काय ते इक्वेशन 31m प्लस 27n इज इक्वल्स टू 89 आणि दुसरे इक्वेशन आहे काय 27m प्लस 31n इज इक्वल्स टू 85. सबट्रॅक्शन करायचं म्हणजे खालचे साइन चेंज होणार. प्लसचं मायनस प्लसचं मायनस प्लसचं मायनस. 31 मधून 27 गेले 27 28 29 30 31 27 28 29 30 31 4 राहिले 4 m राहिले. त्याच्यानंतर इथं बघा एकाला प्लस एकाला मायनस आहे प्लस मायनस सबट्रॅक्शन होतं. इथं पण काय राहिले 4 nच राहिले आणि मोठ्या नंबरला 31 ला साइन मायनस आहे म्हणून मायनस साइन दिलं. इथं 9 मधून 5 गेले किती राहिले 9 मधून 5 गेले राहिले 4 8 मधून 8 गेले 0 म्हणजे 4च राहिले आणि मोठ्या संख्येला प्लसचं साइन आहे. हे आपल्याला एक नवीन इक्वेशन भेटलं. याला इक्वेशन नंबर कितवं झालं आपलं 6 झालं. याला इक्वेशन नंबर 7 द्या. आता लास्ट काय करायचं डिवाइड इक्वेशन 7 बाय 4. याला 4 ने डिवाइड करू डिवाइडेड बाय 4 डिवाइडेड बाय 4 डिवाइडेड बाय 4 4 1 4 4 1 4 4 1 4 4 1 4 4 1 4 4 1 4 राहिलं काय आपल्याकडं m n इज इक्वल्स टू 1. क्लियर आहे. आणि याला इक्वेशन नंबर 8 देऊन टाका v ट्रिपल आहे. आता एक लक्षात ठेवा आपण एक इक्वेशन तयार केलं म्हणजे ते 6वं आणि एक केला 8वं हे दोन्ही इक्वेशन एका खाली एक लिहून घ्यायचे.
इथं एक स्पेस करतो आणखी. हे पहिले इक्वेशन काय आहे, m प्लस n इज इक्वल्स टू 3, m प्लस n इज इक्वल्स टू 3 आणि एक भेटलं आपल्याला m मायनस n, m मायनस n इज इक्वल्स टू 1. ठीक आहे. हे दोन जे इक्वेशन भेटले या दोघांना कोणतं हे m प्लस n इज इक्वल्स टू 3 6वं आणि हे जे खालचं आहे ते किती आहे 8वं v ट्रिपल i. या दोघांना एकदा ऍड करायचं. ऍड केल्याच्या नंतर काय झालं, m प्लस m 2m प्लस n मायनस n कट झाले आणि 3 प्लस 1 4. m इज इक्वल्स टू 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू 2 1 जा 2 2 2 जा 4. त्यानंतर या दोन्हीला एकदा सबट्रॅक्ट करायचे. सबट्रॅक्ट कसं होईल, m प्लस n इज इक्वल्स टू 3 मोठा वरती मायनस m मायनस n इज इक्वल्स टू 1 लहान खाली. सबट्रॅक्शन मुळे खालचे सगळे साइन चेंज होतात, प्लसचं मायनस मायनसचं प्लस प्लसचं मायनस. प्लस m मायनस n कट झाले. याला n ला प्लस साइन आहे, याला पण प्लस साइन आहे. n प्लस n 2n इज इक्वल्स टू याला प्लस साइन याला मायनस साइन आहे. प्लस मायनस सबट्रॅक्शन 3 मधून 1 गेले राहिले 2. n बरोबर 2 भागिले 2 बरोबर 1. बेकबे. फायनली आपल्याला m ची आणि n ची व्हॅल्यू भेटली. आपण काय करतो, रिसबस्टिट्यूट करतो. रिसबस्टिट्यूट m, n to their original value. m आणि n ची व्हॅल्यू काय करायची, त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये टाकायची. ओरिजिनल व्हॅल्यू आहे काय 1 upon x minus 2 is equals to m आणि 1 upon y plus 3 चे ना y plus 3 is equals to n. आता इथं लय सोडवत बसायची गरज नाही. 1 upon x minus 2 is equals to m ची व्हॅल्यू किती आली आपली 2 आहे आणि 1 upon y plus 3 is equals to 1. म्हणजे फायनली बघा आता हे दोन्ही पलीकडे गेले म्हणजे काय होतं, तिकडे 1 राहिले इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय x मायनस 2 असं होईल. आणि अँड याच्यात काय होईल, 1 इकडे राहिले इक्वल्स टू 1 मल्टिप्लाय बाय y प्लस 3. हे डिवाइडला पलीकडे गेले तर मल्टिप्लाय होतं. ठीक आहे. आता इथं लक्षात ठेवा आपल्याला पाहिजे काय, फक्त x पाहिजे. आधी मी काय करतो, हे 2 जे आहेत हे पलीकडे पाठवून देतो. काय होतात मायनस 2 चे इकडे गेल्याच्या नंतर प्लस 2 आणि हे मल्टिप्लाय बाय 2 पलीकडे गेल्याच्या नंतर डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू x राहिले. 2 1 जा 2 2 1 जा 2 कट झालं. x विल बी इक्वल्स टू 1 भेटलं मला. तसंच y ला काय करणार मी, हे 3 पलीकडे पाठवले मायनस 3 झाले आणि हे 1 पलीकडे पाठवले डिवायडेड बाय 1 झाले इज इक्वल्स टू y. म्हणजे y किती भेटला मला मायनस 3 भेटला. अशा पद्धतीने x, y is equals to 1, minus 3 हे सोल्युशन भेटलं. लास्टला लिहायचं सोल्युशन इज x, y is equals to 1, minus 3. एकदम इझी टू अंडरस्टँड आणि एकदम सिंपल पद्धतीने हे सॉल्व्ह झालंय. हे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. 2 मिनिटासाठी पॉज घेतो आणि नंतर ते लगेच सॉल्व्ह करून दाखवतो. इथे एक फ्रेंड्स छोटीशी मिस्टेक झाली आपल्याकडून. हे जे आहे इथून पुढं इथं छोटीशी मिस्टेक झाली आपली, एकदम छोटी मिस्टेक आहे. मल्टिप्लिकेशन करायचं ते आपण डायरेक्ट केलं आणि त्याच्यामुळे चुकत होतं. एकच मिनिट, छोटीशी मिस्टेक आहे ती आपण सॉल्व्ह करू. ते मगाचं जे आन्सर होतं ते व्यवस्थित नाहीये. तर इथं बघा 2 मल्टिप्लाय बाय x काय होतात 2x आणि 2 into -2 -4 इज इक्वल्स टू 1. हे -4 इकडे आल्याच्या नंतर 1 + 4 होईल इज इक्वल्स टू 2x. 4 + 1 5 आणि हे 2 इकडे आल्याच्या नंतर डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू x. म्हणजे मला x भेटतो काय 5/2. तसंच इथं सुद्धा होतं. अँड इथं काय होतं y into y, इथं y च राहिले आणि प्लस 3 into 3 3 च राहिले इज इक्वल्स टू 1. y इज इक्वल्स टू 1 हे 3 पलीकडे गेले तर -3. y इज इक्वल्स टू -2 आणि y इज इक्वल्स टू फायनली -2 चे 2. अशा पद्धतीने x आणि y ची व्हॅल्यू निघते. खाली सोल्युशन द्या. ठीक आहे. इझी आहे. पॉज झाला होता आपला. बट हे कळालं आपल्याला थोडंसं मिस्टेक मला पण वाटत होती. हे फिनिश झालं इथपर्यंत. लगेच नेक्स्ट आपण स्टार्ट करूया. याला काय करू शकतो आपण, आता एका खाली एक लिहायचं. हे काम तुम्ही करा. लेट करा. लेट 1/3x + y is equals to m and 1/3x - y is equals to n. n m मानलं म्हणजे आपल्याला 1m भेटल.
m प्लस n इज इक्वल्स टू 3/4 हे इक्वेशन भेटतं आपल्याला. आणि याच्यातून काय भेटतं m अपॉन 2 इथं एवढ्यालाच आपण m मानलंय एवढ्यालाच n मानलंय पण इथे 2 एक्स्ट्राचे दिलेत म्हणून ते पण लिहून घेतले मायनस n अपॉन 2 इज इक्वल्स टू मायनस 1 अपॉन 8. याला इक्वेशन नंबर 2 मानून घेऊ. हे लास्टचं गणित एवढं झाल्याच्या नंतर आपला हा प्रॅक्टिस सेट फिनिश होऊन जातो. आता इकडे बघा फ्रॅक्शन सोडवायला थोडंसं अवघड जातं म्हणून ते आपण डायरेक्ट कट कसं करता येईल याच्याकडे लक्ष देऊ. ठीक आहे. मग मी काय करू शकतो लेट मल्टिप्लाय इक्वेशन 1/4 and इक्वेशन 2/8. थोडंसं फास्ट मध्ये घेतो कारण काय व्हायला लागलंय स्लो मध्ये घेतलं का ते माझी जमलिंग व्हायला लागली म्हणून थोडंसं फास्ट मध्ये मी शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि बोलण्याचा प्रयत्न करतो. आता आपण काय करणार आहे इक्वेशन 1 ला 4 ने मल्टिप्लाय करणार आहेत आणि इक्वेशन 2 ला 8 ने मल्टिप्लाय करणार आहेत. लगेच करून बघू. 4 मल्टिप्लाय बाय m दॅट इज 4m प्लस 4 मल्टिप्लाय n दॅट इज 4n इज इक्वल्स टू इथं मल्टिप्लाय बाय 4 केलं तर कट होऊन जाईल म्हणजे राहिले किती फक्त 3 राहिले. याला इक्वेशन नंबर 3 देऊन टाका. त्याच्यानंतर याला जर 8 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल इथं 8 ने मल्टिप्लाय इथं पण 8 आणि इथं पण 8 ने मल्टिप्लाय 2 1 जा 2 2 4 जा 8 किती झाले आपल्याकडे 4m भेटले मायनस इथं 2 1 जा 2 2 4 जा 8 4n भेटले इज इक्वल्स टू 8 1 जा 1 1 1 1च भेटला आपल्याला मायनस 1 भेटला. याला इक्वेशन नंबर 4 नाव देऊन टाका. इक्वेशन 3 आणि 4 भेटल्याच्या नंतर याच्यामध्ये m ची व्हॅल्यू पण सारखी आहे n ची व्हॅल्यू पण सारखी आहे. याला ऍड केलं तर m भेटतं सबट्रॅक्ट केलं तर n भेटतं. त्याला ऍड करून पुट करून सुद्धा करू शकता पण मी डायरेक्ट करून टाकतो इथं ऍड इक्वेशन 3 and 4. 3 and 4 ला मी काय करतो ऍड करतो 4m प्लस 4n इज इक्वल्स टू 3 आणि 4m मायनस 4n इज इक्वल्स टू मायनस 1. आता ऍड केल्यानंतर 4 1 4 4 2 8 8m हे दोन n कट झाले आणि 3 मधून एक गेले राहिले 2 m बरोबर 2/8 बे 1 बे बे चौक 8 म्हणजे मला m बरोबर किती भेटला 1/4 भेटला. आता हे पुट करून सुद्धा काढू शकतो किंवा मी काय करू शकतो सबट्रॅक्ट करू शकतो. सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 3 मधून 4 ला मी काय करू शकतो सबट्रॅक्ट करू शकतो. मग हे वरती 3 4m प्लस 4n इज इक्वल्स टू 3 मायनस 4m मायनस 4n इज इक्वल्स टू मायनस 1. मग सबट्रॅक्शन मुळे खालचे जे साइन चेंज होतात प्लसचं मायनस मायनसचं प्लस प्लसचं सॉरी मायनसचं प्लस. याला हे m कट झाले कारण याला प्लस साइन आहे मायनस साइन आहे कट. याला आता प्लस याला पण प्लस आहे 8n होतील आणि 3 आणि 4 n बरोबर 4 हे 8 पलीकडे गेले नंतर डिवाइडेड बाय 8 n इज इक्वल्स टू 4 1 4 4 2 8 म्हणजे 1/2 m भेटला n भेटला. आता लास्ट काय करायचं रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ m, n टू देअर ओरिजिनल व्हॅल्यू. इथे लिहून घ्या रिसबस्टिट्यूट. लेंथी व्हायला लागले म्हणून काय करा रिसबस्टिट्यूट m, n टू देअर ओरिजिनल व्हॅल्यू. पूर्ण सेंटेन्स लिहून घ्या. मी डायरेक्ट सॉल्व करतो. काय आपल्याला 1/3x + y इज इक्वल्स टू m आणि 1/3x - y इज इक्वल्स टू n. हेच आहे आपलं हेच इक्वेशन आहे आपलं. आता याला डायरेक्ट सॉल्व करा. m 1/3x + y इज इक्वल्स टू m. m ची व्हॅल्यू काय आहे ते लिहून घेऊ. 1/3x + y इज इक्वल्स टू m किती आहे आपला 1/4 आहे 1/4 आणि 1/3x - y इज इक्वल्स टू n किती आपला 1/2 आहे. आता हे 3x + y मल्टिप्लाय बाय 1 किती होतात 3x + y होतात इज इक्वल्स टू आपल्याला इथं 4 1 जा 4 4 भेटला. हे एक इक्वेशन भेटला आपल्याला. याला इक्वेशन नंबर काय द्यावा लागेल 4 झालेत आपले इक्वेशन. याला इक्वेशन नंबर 5 दिलं. अँड त्याच पद्धतीनं 3x - y * 1 3x - y होतात आणि 2 1 जा 2च होतो. याला इक्वेशन नंबर 6 नाव द्या. आता इकडे लक्षात घ्या 5 मध्ये आणि 6 मध्ये तर कुठलं कट करायचं एक काम करू मार्कर चेंज करू आपण. कट करायची माझ्या मते तर काही गरज नाहीये. डायरेक्ट आपण काय करू इथं सॉल्व करून घेऊ कारण फक्त त्याला एकदा ऍड करायचं आणि एकदा सबट्रॅक्ट करून टाकायचं. हे दोन्ही इक्वेशन लिहून घेऊ आधी. मोठे इक्वेशन वरती लिहायचे काय आपलं 3x + y इज इक्वल्स टू 4 आणि 3x - y इज इक्वल्स टू 2. याला एकदा ऍड करायचंय म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू भेटेल आणि
3x plus y is equals to 4, 3x minus y is equals to 2. याला एकदा सबट्रॅक्ट करायचं म्हणजे y ची व्हॅल्यू भेटेल. ऍड केल्यानंतर 3 आणि 3 6x, y y कॅन्सल, 4 आणि 2 6, x बरोबर 6 भागिले 6, x बरोबर 6 एके 6, 6 एके 6, 1 भेटला. तसंच सबट्रॅक्शन केल्यानंतर याचा साइन चेंज होतो, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस, हे कट होऊन जाईल. y आणि y काय होतात 2y बरोबर 4 मधून 2 गेले राहिले 2, y बरोबर 2/2, y बरोबर बे 1 भेटलं. ठीक आहे. आता इथे काही मिस्टेक, कुठं काही दिसतंय का आपल्याला मिस्टेक वगैरे झालेली किंवा काही आणखी एखादी गोष्ट? हा 4. ठीक आहे. हे बरोबर आहे आपलं. बरोबर आहे. अशा पद्धतीने x, y 1, 1 भेटतं आपल्याला. x, y 1, 1. माझ्या मते -1, 1 असेल. एकदा मी क्रॉस चेक करतो, तोपर्यंत तुम्ही बाकीचं लिहून घ्या. चला फास्ट मध्ये एकदम लिहून घेते. क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो लिहून घ्या. माझ्या मते x, y 1, -1 यायला पाहिजे. क्रॉस चेक करूया आपण. एक सेकंड. नाही बरोबर आहे, 1, 1च येते. ते माझ्याकडून म्हणजे वाटलं होतं फक्त 1, 1 येते. तर नक्की तुम्ही लिहून घेतला असेल, स्क्रीनशॉट जरी काढला असेल तरी इनफ आहे. लेक्चर नंबर 7 मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 ऑलमोस्ट कंप्लीट केलाय. किती वेळाचा झाला हे तुम्हाला काय माहिती नाहीये, पण भरपूर वेळेचा झालाय हा व्हिडिओ. तर आजच्यासाठी एवढंच. प्रॅक्टिस सेट 1.4 आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. याच्यामध्ये जर काही तुम्हाला डाऊट अडचणी असतील तर नक्की कमेंट करून सांगा. सो आजच्यासाठी एवढेच लेक्चर. गुड बाय एव्हरीवन.